विद्यापीठ कोल्हापुरात आहे, याचं नामांतर व्हावं यासाठी आजचा विषय होता. काय भावना आहे? जितकेही अशा प्रकारचे नावं आहेत जे अर्धवट लिहिल्या गेलेले आहेत आपल्या महापुरुषांचे, महान स्त्रियांचे, आमच्या श्रद्धास्थानांचे, हिंदूंच्या जे अर्धवट उल्लेख होऊन राहिलेले आहेत ते अपमानजनक वाटतात हिंदू हृदयाला. त्याच्यासाठी त्या नावांना संपूर्ण सन्मानास्पद पद्धतीने लिहिणे हे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे हिंदूंच्या भावनांचा सन्मान होईल. म्हणून फक्त जो शिवाजी एकेरी उल्लेख केलेला आहे तसा न करता छत्रपती श्री शिवाजी महाराज विद्यापीठ असा करावा अशी हिंदूंची रास्त मागणी आहे, हृदयाची मागणी आहे. आणि ती फटाफट शासन प्रशासनानं शीघ्रातिशीघ्र पूर्ण कराव्यात. अशा मागण्या झाल्याबरोबर पूर्ण करण्यात याव्या. कोणी स्वतःच्यासाठी करून राहिलं का? हे हिंदू लोक स्वतःसाठी मागून राहिले का? हे की आम्हाला आरक्षण द्या किंवा आमचे घर भरा किंवा आम्हाला फुकटात पैसा द्या किंवा फुकटात घरदार द्या असं काही मागून राहिले का हिंदू लोक? हिंदू लोकांची मागणी जी आहे आमच्या श्रद्धास्थानांचा परिपूर्ण सन्मान झाला पाहिजे. आणि ही रास्त मागणी आहे, नैतिक मागणी आहे. ती शासन प्रशासनानं जास्त वेळ न लावता फटाफट पूर्ण करून टाकावी. त्याच्यात शासनाचं भलं आहे. कारण की हिंदू वोटर बँक बनत आहे. हिंदूंचा तुम्ही जितका सन्मान करसाल हिंदू वोटर बँकेचा, तितकं तुम्ही सदा सर्वदा सत्तेत बसलेले राहसाल. महाराष्ट्रात आपल्या राज्यामध्ये असे सीबीएसई शाळेमध्ये जी मुलं शिकतात त्यांना 1 पान ते 1.5 पान एवढं शिवाजी महाराजांचा उल्लेख असणारे धडे आहे. तर या संदर्भात आपल्याला काय सांगू शकाल? शिक्षण व्यवस्थेचं आमूलचूल परिवर्तन झालं पाहिजे निसंशय. या मेकोल्याच्या शिक्षा पद्धतीमध्ये पैसे कमावण्याची अक्कल सुद्धा देत नाहीत. खरा इतिहास शिकवत नाही. ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेला माणूस नोकऱ्या शोधत फिरून राहिला कारण की त्याला पैसे कमावण्याची अक्कलच नाही आहे. भारताला श्रीमंत कसं बनवावं, त्याला कौशल्य नानाविध पैसे कमविण्याचे कसे शिकवावे याचा विचार या मेकोल्याच्या शिक्षा पद्धतीत नाही. कारण की ही शिक्षा पद्धती भारतावर लादण्यात आलेली आहे भारताला क्लर्क गुलाम बनविण्यासाठी. याचं आमूलचूल परिवर्तन झालं पाहिजे. छत्रपती महाराजांचा संपूर्ण इतिहास शिकवण्यात आला पाहिजे. पुण्यश्लोक माता अहिल्यादेवींचा परिपूर्ण इतिहास शिकवण्यात आला पाहिजे. गुरु गोविंद सिंहजी महाराजांचा, राणा प्रतापजी महाराजांचा संपूर्ण इतिहास शिकवण्यात आला पाहिजे. फालतूचा मोगलांना परिपूर्ण त्यांचं महिमा मंडन करत करत डोक्यावर बसवून घेऊन राहिले हे हिंदूंचं कच्चीकरण करण्याचा प्लॅन आहे मेकोल्याच्या शिक्षा पद्धतीचा. कारण काँग्रेसचे साथीच्या साथी शिक्षण मंत्री मुसलमान होते आणि त्यांनी हिंदूंचा इतिहास दडपण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हिंदू राजा लोकांचे पराक्रम दडपण्यासाठीच हे षडयंत्र रचलेलं आहे. ज्यामुळे हिंदूंची अस्मितेचं खच्चीकरण होईल आणि हिंदूंचा मानभंग होऊन हिंदू स्वतःला नपुंसक समजून घेतील. हेच कारण आहे हिंदूंना वारंवार तुम्ही सहिष्णू आहात म्हणून सहन करण्याची प्रवृत्ती डेव्हलप करण्यात आलेली आहे हिंदूंमध्ये. हिंसायती दुष्टदृग्णानां सह हिंदू, जे हिंदू समाजातील दुष्टांची आणि स्वतःच्या अंतःकरणातील दुर्गुणांची हिंसा करत होते त्यांना फालतूची अहिंसा शिकवून आणि त्यांना फालतूची सहिष्णुता शिकवून त्यांच्या श्रद्धास्थानांचा अपमान करत हिंदूंचा नाश करण्याचा हा प्लॅन आहे. हे हिंदूंनी समजून घेतलं पाहिजे आणि सहनशीलतेचा परिपूर्ण त्याग करून टाकला पाहिजे राष्ट्रासाठी आणि धर्मासाठी.